नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 5वी बघा, विषय मराठी आहे. तर आपण हा मराठीचा पेपर बघणार आहोत, द्वितीय सत्राचा 2023-24चा. तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील कोणती दोन लिहायची आहेत बघा. त्यातील आपण दोन लिहिलेले आहेत. पहिला आहे, तोकडी मान कोणाची असते? तर बघा, त्यातील दुसरा, आपण कचरा कशाला म्हणतो? आणि 3, सेनापती बापट यांनी कोणती प्रतिज्ञा घेतली होती? तर बघा, देशसेवेची प्रतिज्ञा हाती घेतली होती. तर बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1, टिंबटिंब तरेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुईफुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा. तर ठिपक्यांच्या. 2 बघा, हातामध्ये धरा ये, खाली ठेवा रे गोफणी. 3 बघा, टिंबटिंब चमचम करतात का? तर त्याचं बघा, रिकाम्या जागी काजवे. त्यातील दुसरा बघा, गटातनं बसणारा शब्द ओळखून लिहा. पहिला बघा, इमारत, वाडा, खोली, खिडकी, वही. बघा, उत्तरं दिलेली आहेत. 2, नद्या, झाड, फुले, पाने, फळे. आणि 3 आहे, जाईल, येईल, बोलेन, आला आणि लिहीन. बघा, खाली दिलेल्या विशेषणापासून वाक्य तयार करून लिहा. बघा, हिरवा, निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. गोड, आंबा गोड आहे. उंच, झोका उंच आहे. क बघा, कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. रमेशने अभ्यास केला. वैष्णवी सुंदर गाते. 3, समीरने पुरणपोळी खाल्ली. त्यातील ड बघा, समानार्थी शब्द लिहा. बघा, दिलेले आहेत. पाणी म्हणजे जल. समानार्थी शब्दामधला पहिला बघा, पाणी, जल. 2, आई, माता. 3 आहे, निर्जर आणि झरा. फ बघा, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1, सुख, दुःख, सुकाळ, दुष्काळ, नफा, तोटा. 3 बघा, 3रा प्रश्न, त्यातील अ बघा, खालील कृती पूर्ण करा. तुम्हाला माहीत असणाऱ्या वाद्यांची नावे लिहा. बघा, तबला, पेटी, हार्मोनियम आणि ढोल. 2, पाऊस कमी पडल्यामुळे होणाऱ्या गोष्टी लिहा. तर बघा, आणि 3 बघा, शरीरावयवावर आधारित म्हणी लिहा. बघा, हातच्या काकणाला आरसा कशाला? नाकापेक्षा मोती जड, कानामागून आली न तिखट झाली. तर ब बघा, खालील कृती पूर्ण करा. कोणते 2 लिहायचे आहेत बघा. तुम्ही वाचलेल्या कोणत्या एका पुस्तकाची माहिती लिहायची आहे. आणि 2, शेतीत कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या कामांची यादी लिहा. आणि 3, अभंगाच्या रिक्त जागा पूर्ण करा. बघा, नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे, कायाचं येऊनी भेटे, पालटे कैवल्य होय. प्रश्न 4 बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1, महाराजांनी शिशुसंगोपन गृह चालू करण्याचा हुकूम का दिला? आणि 2 बघा, राजाने शिकार करण्याचे का सोडले? तर बघा, त्यातील 3रा प्रश्न, तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात? बघा, चुरगळलेले कागद, पेन्सिलची छिलके, मोडलेली पट्टी, रबराचे तुकडे इत्यादी. त्यातील ब बघा, खालील कृती पूर्ण करा. 1, शेती कामासाठी कोणते अवजारे लागतात? बघा, नांगर, कुदळ, खुरपी, खोरे. 2, कविताच्या ओळी पूर्ण करा. पडता अंधार. उत्तर सांगते बघा, पडता अंधार लागले हंबरू, माय तू लेकरू शोध येई. 3, तुम्ही कुटुंबातील व्यक्तींना तसेच शिक्षकांना कोणते प्रश्न विचारतात? बघा, घरातील कुटुंबातील व्यक्तींना बघा, 1, आज दिवस कसा गेला? 4 प्रश्न तयार करून दाखवले आहेत. 5वा प्रश्न बघा, जाहिरात लेखन आहे. तर हे सर्व उत्तरे दिलेले आहेत. आणि ब बघा, एका विषयावर 8 ते 10 ओळी निबंध लिहायचा आहे. स्वच्छतेचे महत्त्व, माझी शाळा. 3, प्रदूषण एक समस्या. क बघा, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र मित्राला लिहा किंवा खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहायची आहे बघा. आणि शीर्षक द्यायचं आहे. 1, सिंह, खूप, दमणे, झोपणे, उंदीर येणे. बघा, ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल, अगदी सोपी आहे लिहायला. सिंहाच्या अंगावर उड्या मारणे,
झोप मोड, राग येणे, दुर्लक्ष करणे, उंदराचे आणखीन त्रास देणे, सिंह चिडणे, उंदराला पकडणे, उंदीर घाबरणे, मदत करण्याचे सांगणे, सिंहाचे हसणे, शिकार येणे, सिंहावर जाळे टाकणे, सिंहाची डरकाळी फोडणे, उंदराने सिंहाला सोडवणे. तात्पर्य लिहायचं आहे बघा ह्याचं आणि गोष्टीला शीर्षकही द्यायचं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 5वीचा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24चा मराठी या विषयाचा आपण पेपर बघितलेला आहे. तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.